श्रोते हो नमस्कार. भगवंताच्या कृपेने व सद्गुरूंच्या सामर्थ्याने मी आपला श्री समर्थ रामदास स्वामींचा एक हे अभंग ऐकणार आहे. आम्ही काय कुणाचे खातो, श्री राम आम्हाला देतो. समर्थ म्हणतात, आपण जे जे खातो ते सर्व देणारा श्रीराम आहे. सकळ विश्वाचा करता परब्रह्म म्हणजेच अनंत काळीचा आत्माराम आहे. या पृथ्वीवर जेवढे जीव निर्माण केले आहेत त्या सर्वांची चिंता तो वाहतो. हवा अन्न पाणी तोच देतो. प्रेमे सर्व सांभाळतो. याची जाणीव आपणास कधी होईल. समर्थ म्हणतात, मानत मानत हळूहळू जावे मुळाकडे. आपण मुळाकडे जात नाही म्हणून प्रश्न पडतात. एक उदाहरण सांगतो मग पटेल. एखाद्या व्यक्तीकडे जर मोठे शुभ कार्य असेल तर तो 1000, 2000, 5000 माणसांना जेवण घालतो आणि अभिमानाने सांगतो, एवढ्या महागाईत मोठे कार्य करणे म्हणजे साध्या माणसाचे काम नाही. थोडीशी अहंता अभिमान उभा राहिला पिंडामध्ये. त्याला जर विचारले की हे धान्य कडधान्य भाजीपाला फले फुले कोठून आणले तर तो म्हणतो दुकानदाराकडून. दुकानदाराला विचारे तू कोठून आणले तर तो म्हणतो व्यापाऱ्याकडून. व्यापाऱ्याला विचारले तू कोठून आणले तर तो म्हणते शेतकऱ्याकडून. शेतकऱ्याला विचारले अरे बाबा तू हे कसे निर्माण केले तर तो म्हणतो मी थोडे बीज पेरले, पाऊस पडला, भरघोस पीक आले. मग आता आपल्या बुद्धीला ताण द्या आणि विचारा की जमिनीत काय या सर्व वस्तूंचे कारखाने आहेत का? नाही ना. मग पाऊस पाडणारा कोण? हे सर्व जमिनीतून निर्माण करणारा कोण आहे? अरे बाबा, आपली बुद्धी खुंटते, थांबते. जेथे माणसाचे विचार थांबतात तिथे देवाचे कार्य सुरू होते आणि ते पाहणे गरजेचे आहे. एकदा शिवाजी महाराजांच्या पिंडात छोटीशी अहंता निर्माण झाली. माझ्या राज्यात सारी जनता खाऊन पिऊन सुखी आहे. त्याच वेळी समर्थ तेथे आले व एका पातोड्याला बोलावून एक दगड फोडण्यास सांगितले की त्याचे समान 2 भाग होतील असे. फोडता क्षणी आत पोकळ भाग होता, त्यात पाणी आणि जिवंत बेडकी होती. पहा देवाची कशी कला. ते पाहून समर्थ म्हणाले, राजे दगड काही समुद्रात नाही, दगडात पाणी कोणी भरले आणि त्या बेडकीला जिवंत कोणी ठेवली? राजे जाणीवेचे होते. त्याने आपली अहंता ओळखली. पिंडामध्ये सुप्त अशी अहंता निर्माण झालेली ती त्यांच्या मनाला लागली. म्हणून माणसाने किती अहंकार करावा, कोणत्या गोष्टीचा अहंकार करावा याचा विचार केला पाहिजे. उंच उंच देवळे असतात, त्यांच्या घुमटावरही झाडे उगवतात. उंच डोंगर किल्ले शिखरे पर्वत तेथेही झाडे हिरवीगार असतात. तिथे पाणी कोण पोचवतो? आपल्या 4थ्या माळ्यावर जर पाणी न्यायचे असेल तर अनेक मोटारी आपल्या फेल होतात. परंतु 100 फुटापेक्षाही जास्त उंच असे नारळाचे झाड, तेथे पाणी कसे पुरवले जाते आणि त्या नारळात पाणी कोण भरतो? म्हणून आपण म्हणतो देवाची करणी आणि नारळात पाणी. त्याच्याही पुढे जाऊ. आईच्या गर्भात बाळ वाढते नाही वाढवतो व बाहेर निघता क्षणी त्याला भूक लागेल म्हणून आईच्या स्तनात 32 धारा शुद्ध दूध निर्माण करतो. कोण आहे तो? बाहेर निघता मातेच्या स्तनी दूध केले निर्माण, रामा तू माझा यजमान. हे विज्ञानाच्या पलीकडचे श्रीरामांचे कार्य आहे. 4 दिशांना जर बघितले तर श्रीरामाचेच अखंड कार्य सुरू आहे. समर्थ म्हणतात, युगान युगे एकला एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मा रामाचा विवेक पाहिल्याची पाहावा. पण आपण आत्मारामाच्या विवेकाकडे लक्ष देत नाही. आपण जेवढ्या दिव्य दृष्टीने पाहत नाही आणि तेवढ्या खोल विचारही करत नाही. मग आता विचार करायला हवा की नक्की आपण कोणाचे खातो आणि देणारा तो श्रीरामच आहे, दुसरा कोणी नाही. याचा दृढ विश्वास आपल्या मनात ठसला पाहिजे. म्हणून तो अभंग आता गायनद्वारे ऐकूया. श्रीराम आम्हाला
मातेच्या सनी बाबा Amita